हॅलो फ्रेंड्स, मी प्रज्ञा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या कलेक्टर गुरुच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती. हा आपला लेक्चर 67चं आपण सुरू केलेलं होतं. त्याचा एक पार्ट फर्स्ट काही टेक्निकल इश्यूजमुळे ते झालं. 2 पार्टमध्ये करावं लागतं आहे आपल्याला. हा आपण या लेक्चरचा पाहतोय पार्ट सेकंड, ज्याच्यामध्ये आपण जी काही सर्क्युलेटरी नाही रेस्पायरेटरी सिस्टीम जी आपण सुरू केलेली होती लास्ट लेक्चरला, तीच आज आपण पुढे कंटिन्यू करतोय. रेस्पायरेटरी सिस्टीममध्ये आपण कोणते कोणते ऑर्गन्स इन्व्हॉल्व असतात ते पाहिलेलं होतं आहे, बरोबर. आणि त्यांचा आपण एक सुरू केलेला होता स्टडी 1 बाय 1 पाहायला. ठीक आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण सुरुवात केलेली होती आपले जे काही एक्सटर्नल नॉस्ट्रिल्स आहेत, पहिलावाला पार्ट एक्सटर्नल नॉस्ट्रिल्स आहेत. त्यानंतर आपण आलो नॅझल कॅव्हिटी. नॅझल कॅव्हिटी नंतर आले फॅरिंग्स. फॅरिंग्स नंतर आपण पाहिलं लॅरिंग्स. ठीक आहे. आणि नंतर इथून पुढे आपल्याला पुढचे कंटिन्यू करायचे आहेत. जेव्हा आपण लॅरिंग्स पाहतो ना, तेव्हा लॅरिंग्सला आपण म्हणालो साऊंड बॉक्स असं. लॅरिंग्सचा उल्लेख आपण केलेला होता साऊंड बॉक्स, किंवा ज्याला आपण व्हॉइस बॉक्स असं पण म्हणतो, की ज्याच्यामध्ये 2 वोकल कॉर्ड असतात. त्याच्यामध्ये 2 वोकल कॉर्ड असतात, की जे 2 वोकल कॉर्ड आपल्याला ध्वनीच्या निर्मितीमध्ये मदत करतात. आपण साऊंड या टॉपिकमध्ये सुद्धा ते डिस्कस केलेलं होतं, की नाही का, ध्वनीची निर्मिती कशी होते मानवामध्ये किंवा आपल्यामध्ये कशा पद्धतीने साऊंड प्रोड्यूस होतो. तर या 2 वोकल कॉर्डच्या मध्ये जो स्पेस आहे, तिकडे जी एअर असते त्याला आपण, किंवा जी एअर कॅव्हिटी असते, जी हवेची पोकळी असते, त्याच्यामध्ये असते हवा आहे म्हणजे कोणतं तरी मीडियम आहे, त्यामधल्या पार्टिकल्सचं काय होणार आहे, व्हायब्रेशन होणार आहे. ते व्हायब्रेशन्स जेव्हा ते पार्टिकल या 2 वोकल कॉर्ड्सवरती पास करतात, तेव्हा वोकल कॉर्डचं होणारं जे व्हायब्रेशन आहे ते कारणीभूत असतं आपल्यामध्ये साऊंडची निर्मिती होण्यासाठी. आणि याचसोबत इतर काही महत्त्वाच्या गोष्टी मी तुम्हाला एक्सप्लेन केल्या आहे, बरोबर. त्यानंतर त्याचं स्ट्रक्चर कसं असतं, लॅरिंग्सचं वगैरे, ते सगळं आपण लास्ट लेक्चरला एक्सप्लेन केलेलं होतं. इकडे आपण पुढचा जो आपला पॉईंट आहे तो स्टार्ट करतोय, तो म्हणजे ट्रॅकिया. ट्रॅकिया हे एक ट्यूब लाईक स्ट्रक्चर असतं, की जी जवळजवळ 12 ते 15 सेंटीमीटर लॉंग अशी एक ट्यूब असते. ठीक आहे. ट्रॅकिया ही जवळजवळ 12 ते 15 सेंटीमीटर किंवा 10 ते 12 सेंटीमीटर 10 ते 12 सेंटीमीटर लॉंग एवढी एक ट्यूब असते ट्रॅकिया ही, की जिच्याकडे सी शेप काही रिंग लाईक स्ट्रक्चर्स असतात. मग सी शेप का कन्सिडर करा, ही जर का एक ट्रॅकिया आहे तर हिच्याकडे हे जे मी इथे दाखवते ना, असे रिंग लाईक काही स्ट्रक्चर असतात, की ज्यांचा शेप कसा असतो, सी शेप स्ट्रक्चर असतात. ते काय करतात, ते करतात जो काही आपण जेव्हा श्वास आतमध्ये घेतो, रेस्पिरेशनची प्रोसेस म्हणजे फक्त श्वास आत घेणे का नाही, तर ब्रीदिंगसोबतच आपण जे काही ब्रीदिंग करतोय त्याच्यामधून जे काही आपण खाल्लेल्या फूडचं ऑक्सिडेशन होतं आहे आणि ATPs तयार होत आहेत, त्या ATPच्या फॉर्मेशनच्या या सगळ्या प्रोसेसला आपण एकत्रितपणे रेस्पिरेशन असं म्हणतो. मग आपण श्वास आत घेताना जेव्हा आपल्या या ट्रॅकियाचा जे काही व्हॉल्यूम आहे, ते व्हॉल्यूम जेव्हा वाढतं तेव्हा ते कोलॅप्स होऊ नये याच्यासाठी हे रिंग लाईक स्ट्रक्चर जे आहे ना, ते रिंग लाईक स्ट्रक्चर यांना सपोर्ट करत असतं. आणि असे जवळजवळ 16 ते 20 स्ट्रक्चर असतात रिंग्जसारखे. आहे इथंपर्यंत क्लिअर? किती असतात हे? जवळजवळ 16 ते 20 असे रिंग लाईक स्ट्रक्चर असतात, की जे आपल्या ट्रॅकियाला कोलॅप्स होण्यापासून काय करतात, वाचवतात किंवा त्यांचं संरक्षण करतात. त्याच्यानंतरचा जो पुढचा मुद्दा आहे, या ज्या ट्रॅकिया आहेत त्या पुढे कंटिन्यू करतात आणि पुढे त्यांच्यापासून तयार होत आहेत ब्रॉन्काय आहे, बरोबर. आता लक्ष द्या, ही ट्रॅकिया आहे, ही ट्रॅकिया पुढे अशीच कंटिन्यू झाली आणि तिने 2 अशा ब्रांचेस तयार केल्या, ज्या ब्रांचेसला आपण म्हणतोय प्रायमरी ब्रांचेस. ज्या ब्रांचेसला आपण काय म्हणतोय, प्रायमरी ब्रांचेस किंवा प्रायमरी ब्रॉन्काय. इथंपर्यंत क्लिअर आहे? या प्रायमरी ब्रॉन्काय पुन्हा पुढे काय होतात, पुन्हा पुढे जाऊन पुन्हा 2 ब्रांचेस तयार करतात. या ब्रांचेसना आपण म्हणतो सेकंडरी ब्रांचेस किंवा सेकंडरी ब्रॉन्काय.
या सेकंडरी ब्रॉन्काय पुन्हा पुढे जातात आणि पुन्हा अजून ब्रांचेस तयार करतात, ज्या ब्रांचेसना आपण काय म्हणतो, टर्शरी ब्रॉन्काय. त्यांना आपण काय म्हणतो, टर्शरी ब्रॉन्काय. आणि अशा अनेक ब्रांचेस तयार होतात, पुन्हा पुढे या ब्रांचेस तयार होतात आणि यांच्यापासून काय तयार होतात, हे जे अल्व्हिओलाय असतात ना, त्या अल्व्हिओलाय यांच्यापासून तयार होतात. म्हणजे ग्रेप्सचा किंवा द्राक्षांचा कसा तो एक घड असतो, झुपका असतो, अशा पद्धतीने या ब्रॉन्काय तयार होत आहे. म्हणजे प्रायमरी डिवाइड होतात सेकंडरीमध्ये, सेकंडरी डिवाइड होतात पुन्हा टर्शरीमध्ये, आणि त्या टर्शरीमध्ये जे टर्मिनल ब्रांचेस असतात त्या टर्मिनलला ते ग्रेप्ससारखे किंवा द्राक्षांच्या घडासारखं एक स्ट्रक्चर तयार होतं. त्याच स्ट्रक्चरला आपण काय म्हणतो, अल्व्हिओलाय असं म्हणतो. क्लिअर इथंपर्यंत ट्रॅकिया हेच. आणि यांचं महत्त्वाचं फंक्शन काय आहे तर गॅशियस एक्सचेंज करणं किंवा जो काही आपण जी काही एअर आपण इनटेक करतोय किंवा आतमध्ये घेतोय ती कुठंपर्यंत, आपल्या फुफ्फुसांपर्यंत नेऊन पोचवणं आहे. बरोबर. त्यानंतरचा महत्त्वाचा ऑर्गन आहे लंग्स. लंग्स किंवा ज्यांना आपण म्हणतोय फुफ्फुसे असं आहे. बरोबर. ह्युमन्समध्ये लंग्सला आपण म्हणतो एक मेन रेस्पायरेटरी ऑर्गन, मेन रेस्पायरेटरी ऑर्गन. ठीक आहे. या पुढच्या ज्या काही प्रोसेस आहेत ना, ग्लायकोलिसिस वगैरे, सगळ्यात महत्त्वाची ग्लायकोलिसिस आहे. ग्लायकोलिसिस आपल्याला माहीत हवी, आपण ते थोडीशी डिटेलमध्ये सुद्धा घेऊयात, पण त्याच्यावर ते आत्तापर्यंत फार जास्त काही डीपमध्ये असे प्रश्न विचारले तसं काही नाही. खूप बेसिक फॅक्ट्स विचारलेले आहेत सगळ्या. म्हणजे नाही का एक वन लाइनर क्वेश्चन टाईप याच्यामध्ये विचारलेले आहेत किंवा काही याच्या डिसऑर्डर्सवरती विचारलेले आहेत जे आपण करणार आहोत पुढे डिस्कस. सो याच्यामध्ये एवढं काही फार जरी कठीण वाटला पाठ किंवा काहीतरी एवढं काही पॅनिक होण्याची गरज नाही आहे, आपल्या ते लक्षात येऊन जातं. लंग्स म्हणजे ज्याला आपण म्हणतो एक मेन रेस्पायरेटरी ऑर्गन आहे की जो कसा असेल, स्पॉन्जी असतो, त्याचबरोबर इलास्टिक असतो. इलास्टिक म्हणजे काय होणार आहे, त्याचं इलास्टिसिटी ही प्रॉपर्टी असणार आहे. ते एक्सपांड होऊ शकतात काही ठराविक लिमिटपर्यंत आहे ना. बरोबर. आपण श्वास घेतो त्याच्यानंतर जेव्हा त्याच्या लंग्समध्ये या अल्व्हिओलायमधून त्याच्यामध्ये एअर जाणार आहे तेव्हा अर्थात ते काय होणार आहेत, एक्सपांड होणार आहेत. म्हणजेच ते कसे आहेत, स्पॉन्जीसुद्धा आहेत, तर त्याचबरोबर कसे आहेत, इलास्टिकसुद्धा आहेत. कुठे असतात, यांचं लोकेशन कुठे असतं, लोकेशन हे असतात थोरॅसिक कॅव्हिटीमध्ये. थोरॅसिक कॅव्हिटी म्हणजेच आपण ज्याला म्हणतो छातीच्या पोकळीमध्ये असतात. आपण नाही का ग्लँड्सचं स्ट्रक्चर पाहताना, थायमस ग्लँडचं स्ट्रक्चर पाहताना तुम्हाला दाखवलेलं होतं की ट्रॅकिया आहे, प्रायमरी ब्रांचेस, ब्रॉन्काय, प्रायमरी ब्रॉन्काय, दोन्ही बाजूला 2 लंग्स दाखवलेले होते. त्याच्यामध्ये एक नॉच असते की जिकडे आपलं हार्ट लोकेट असतं, त्याच्या मागे कोणती असते, थायमस ग्लँड असते आहे. बरोबर. मग हे अशा पद्धतीचं ते स्ट्रक्चर तिकडे पण आपण एकदा दाखवलेलं होतं, पुढे आपण डिटेलमध्ये पाहणारच आहोत. त्याच्यानंतर याचं अजून महत्त्वाचं पुढे यांचं स्ट्रक्चर आपल्याला पाहायचं आहे कशा पद्धतीने असतं. हे तर क्लिअर आहे, थोरॅसिक कॅव्हिटीमध्ये असतात. आता बघूया स्ट्रक्चर, थोडंसं इम्पॉर्टंट आहे ते स्ट्रक्चर. एवढं फार काही अवघड नाही आहे, पण बघा ही काय आहे, ट्रॅकिया आहे. ट्रॅकिया पुढे डिवाइड झाली प्रायमरी ब्रॉन्कायमध्ये. या प्रायमरी ब्रॉन्कायच्या इकडे आता हे वाटत नाही आहे लंग्स, पण असं ठीक आहे ना, असं कोणत्या तरी टाईपचं लंग्सचं स्ट्रक्चर असतं. ठीक आहे. याच्यामध्ये बघा हे आहेत 2 फुफ्फुस आहेत. इकडचं आहे आपण राईट समजूयात, इकडचं जे आहे ते आहे लेफ्ट आहे. बरोबर. राईट आणि लेफ्ट. ही आहे ट्रॅकिया, श्वासनलिका जिला आपण म्हणतो ट्रॅकिया. कुठून कशी पुढे जाते, आपलं जो इसोफॅगस असतं ना, आपण डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये पाहिलेलं होतं. इसोफॅगस म्हणजे जिकडून आपलं अन्न आपल्या पुढे अन्ननलिकेमध्ये जाणार आहे, त्याच्या थोडीशा समोरच्या बाजूला ट्रॅकियाचं लोकेशन असतं. ठीक आहे. ट्रॅकियामधून या ब्रॉन्काय आल्या. ब्रॉन्काय प्रायमरी ब्रॉन्कायनी तयार केल्या सेकंडरी ब्रॉन्काय, सेकंडरीपासून तयार झाल्या टर्शरी ब्रॉन्काय, टर्शरीपासून पुन्हा पुढे काय झाल्या, एक टर्मिनल ब्रांचेस तयार झाल्या
आणि त्या टर्मिनल ब्रांचेसनी काय तयार केले, अल्व्हिओलाय तयार केले. आहे बरोबर, त्यांनी काय तयार केले, अल्व्हिओलाय तयार केले. हे अशा पद्धतींचे स्ट्रक्चर. काहीसं क्लिअर इथंपर्यंत. नंतरचा मुद्दा लक्षात घ्या की हे जे राईटवाला आपल्या उजव्या बाजूचं जे फुफ्फुस असतं ना, त्या उजव्या बाजूच्या फुफ्फुसाकडे 3 लोब्स असतात. ठीक आहे, किती लोब्स असतात, 3 लोब्स असतात. हा 1 झाला, हा 2 झाला, हा 3 झाला. ठीक आहे, याच्याकडे 3 लोब्स असतात. त्याचबरोबर इकडचं जे आहे त्याच्याकडे फक्त 2 लोब्स असतात, स्मॉलर असते याची साईज. नंतरचा महत्त्वाचा मुद्दा, याच्या बाजूनी किंवा याच्यावरून अजून एक मेम्ब्रेन असतं. ठीक आहे, याच्यावरून अजून एक मेम्ब्रेन असतं ज्याला आपण प्लुरल मेम्ब्रेन असं म्हणतो. ज्या मेम्ब्रेनला आपण प्लुरल मेम्ब्रेन असं म्हणतो. खरंच एवढा डीपमध्ये हा तरी म्हणजे रेस्पिरेटरी सिस्टीम तरी अभ्यासण्याची गरज आपल्याला नाही आहे, पण तरीसुद्धा माहीत असू द्या की ही जी काही बाहेरची आतमधली याच्या लेअर असते तिला आपण विसरल लेअर म्हणतो. जी बाहेरची लेअर आहे तिला आपण परायटल लेअर असं म्हणतो. क्लिअर इथंपर्यंत. आतमधली विसरल, बाहेरची परायटल. आता विसरल परायटल या आधीसुद्धा आपण शिकलेले आहेत. कुठे, जेव्हा आपण एक्सक्रिटरी सिस्टीम पाहिली होती का, तेव्हा एक्सक्रिटरी सिस्टीममध्ये बोमन्स कॅप्सूलचं स्ट्रक्चर पाहताना आपण तिकडे पाहिलेल्या होत्या विसरल लेअर, परायटल लेअर. ठीक आहे, सो बाहेरची जी असते ती नेहमी कशी असते, परायटल. आतमधली जी असते ती कशी असते, विसरल लेअर असते. यांच्यामध्ये ना एक पोकळी असते किंवा एक कॅव्हिटी असते, ज्या कॅव्हिटीला आपण म्हणतो प्लुरल कॅव्हिटी असं म्हणतो. प्लुरल कॅव्हिटी असं म्हणतो. मग या कॅव्हिटीमध्ये ना अशी रिकामी असेल असं तर नाही आहे बरोबर. इथे काही ना काही कारण, जर का ही कॅव्हिटी रिकामी असेल तर रिकामी असल्यानंतर याच्यावरचे जे मेम्ब्रेन आहेत ते एकमेकांवरती घासले जातील. घासले गेल्यानंतर वियर आणि टियरचे चान्सेस जास्त असतात आणि ते होऊ नये याच्यासाठी या कॅव्हिटीमध्ये एक फ्लुइड असतं ज्याला आपण प्लुरल फ्लुइड असं म्हणतो. ज्याला आपण प्लुरल फ्लुइड असं म्हणतो. आहे इथंपर्यंत क्लिअर. ठीक आहे, हे झालं लंग्सचं स्ट्रक्चर. एवढं सोपं आहे. आता आपल्याला पाहायचं आहे की याच्यामधून ट्रान्सपोर्टेशन कशा पद्धतीने होतं. लंग्समध्ये किती जवळजवळ 10 ते 12 म्हणजे ह्या ज्या ब्रांचेस असतात त्या ब्रांचेस पुढे कंटिन्यू होतात. त्यांच्यामधून गॅशियस एक्सचेंजचं काम होतं. हे सगळं आता आपण पुढे डिस्कस करणार आहोत. हे लक्षात आलं. एक मेम्ब्रेन आहे दोघांच्या बाजूनी, त्यांच्यामध्ये कॅव्हिटी आहे लंग्सच्या मध्ये आणि त्या मेम्ब्रेनच्या मध्ये, जिला आपण प्लुरल कॅव्हिटी म्हणतोय. तिच्याकडे एक फ्लुइड असतं. का, कारण वियर आणि टियर होऊ नये, फ्रिक्शन होऊ नये याच्यासाठी. इथंपर्यंत क्लिअर. नंतरचा पुढचा मुद्दा आहे अल्व्हिओलाय. नंतरचा पुढचा पॉईंट आहे अल्व्हिओलाय. अल्व्हिओलायला आपण असं म्हणतो की हे मेन एक्सचेंज पॉईंट जो आहे ना, ॲक्च्युअल साईट ऑफ एक्सचेंज असं आपण कोणाला म्हणतो, अल्व्हिओलायला म्हणतो. ॲक्च्युअल साईट ऑफ एक्सचेंज. मग ते एक्सचेंज कशाचं आहे, रेस्पिरेशन आहे, म्हणजे एक्सचेंज कशाचं असणार आहे, गॅसेसचं एक्सचेंज असणार आहे. क्लिअर इथंपर्यंत. आपण एक स्ट्रक्चर ड्रॉ करून पाहूयात अल्व्हिओलायचं कशा पद्धतीने एक्सचेंज ऑफ गॅसेस होतं ते. बघा इकडे कन्सिडर करा की ही जर का अल्व्हिओलाय म्हणजे एकत्रितपणे, एक म्हणजे आपण अल्व्हिओलस असं म्हणतो, अनेक जेव्हा येतात तेव्हा आपण त्यांना अल्व्हिओलाय असं म्हणतो. ठीक आहे, हे जर का एका अल्व्हिओलायचं स्ट्रक्चर आहे, अल्व्हिओलसचं स्ट्रक्चर आहे, तर याच्यामधली जी आतमधली लेअर आहे तिला आपण म्हणणार ती जी असते किंवा त्याला आपण म्हणूयात बेसमेंट मेम्ब्रेन. ठीक आहे, हे जे मेम्ब्रेन आहे त्याला आपण म्हणूयात बेसमेंट मेम्ब्रेन. आणि या बेसमेंट मेम्ब्रेनवरती ना स्क्वॅमस ज्या सेल्स असतात, आपण स्क्वॅमस सेल्स कुठे शिकलोय, ॲनिमल टिश्यूजमध्ये शिकलोय स्क्वॅमस सेल्स. आहे बरोबर. आता मी इकडे त्या अशा दाखवते थोड्याशा फास्ट. इकडे काय असतात, स्क्वॅमस सेल्स असतात. आहे बरोबर, स्क्वॅमस सेल्स की ज्या सगळ्यात महत्त्वाचं काय काम करतात, एक्सचेंजचं काम करतात. आहे बरोबर. कनेक्टिव्ह टिश्यूच्या वरती पुन्हा कोणत्या असतात, स्क्वॅमस सेल्स असतात की ज्या बेसमेंट मेम्ब्रेनवरती वसलेल्या असतात. आहे बरोबर. इकडून काय आहे, एखादी ब्लड कॅपिलरी आहे. ही काय आहे, एखादी ब्लड कॅपिलरी आहे, एखादी रक्तवाहिनी आहे. ठीक आहे, मग त्या कोणत्याही प्रकारच्या असतील, ज्यांना आपण पल्मोनरी वेन्स म्हणूयात, पल्मोनरी कॅपिलरीज. ठीक आहे ना, बुकमध्ये आपल्याला पल्मोनरी कॅपिलरीज असं दिलेलं आहे, पण इथे आपण कॅपिलरीज असं म्हणूया. ठीक आहे, या ज्या कॅपिलरीज आहेत त्या कॅपिलरीजच्या आतल्या लेअरवरती सुद्धा कोणत्या सेल्स असतात, इकडे सुद्धा स्क्वॅमस सेल्सच असतात. आहे बरोबर. इकडे सुद्धा स्क्वॅमस सेल्सच असतात. याच्या दोन्ही बाजूनी स्क्वॅमस सेल्स असणार आहेत.
आणि या सगळ्यात महत्त्वाचं फंक्शन कोणतं करतात? एक्सचेंज ऑफ गॅसेस आहे, बरोबर. मग एक्सचेंज ऑफ गॅसेस होतं कसं, हा नंतरचा महत्त्वाचा पॉईंट. नेहमी लक्षात ठेवायचं, आपण काय म्हणतो, डिफ्युजन शिकलेलो आहे. आत्तापर्यंत एवढे लेक्चर झाल्यानंतर आपल्याला डिफ्युजन म्हणजे काय हे तर माहीत झालंच आहे, बरोबर. काय डिफ्युजन म्हणजे आपण म्हणतो, डिफ्युजन म्हणजे हायर कॉन्सन्ट्रेशनकडून लोअर कॉन्सन्ट्रेशनकडे. डिफ्युजन म्हणजे हायर कॉन्सन्ट्रेशन कडून लोअर कॉन्सन्ट्रेशनकडे आहे, बरोबर. पण इथे रेस्पिरेशनमध्ये आपण कॉन्सन्ट्रेशन हा वर्ड नाही यूज करायचा. मग आपण इथे कोणता वर्ड यूज करायचा? आपण इथे रेस्पिरेशनमध्ये म्हणायचं पार्शियल प्रेशर. इथे वर्ड यूज करायचा पार्शियल प्रेशर. का ते सगळं तुम्हाला पुढे क्लिअर होणार आहे. फक्त आता जेवढं सांगते तेवढं लक्षात ठेवत चला. डिफ्युजन म्हणजे आपण नेहमी म्हणतो कॉन्सन्ट्रेशन, बरोबर ना. हायर कॉन्सन्ट्रेशनकडून लोअर कॉन्सन्ट्रेशनकडे. रेस्पिरेशन पाहतोय ना, कॉन्सन्ट्रेशन नाही म्हणायचं, फक्त कॉन्सन्ट्रेशनच्या इथे ॲड काय करायचं, पार्शियल प्रेशर, PP नी डिनोट करायचं. जर का ऑक्सिजनचं पार्शियल प्रेशर सांगतोय तर आपण काय म्हणणार, PPO, PPO2, PPCO2 म्हणजेच पार्शियल प्रेशर ऑफ CO2, पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन, पार्शियल प्रेशर ऑफ अजून काही असेल ते कॅपिलरीजमधले ऑक्सिजन असतील, इतर काही. ठीक आहे. मग याच्यामध्ये काय होतं बघा, ही जी एक लेअर आहे त्यानंतर ही लेअर हे या एकमेकींच्या मध्ये या फार क्लोज कॉन्टॅक्टमध्ये असतात. हं, इथे जरी तुम्हाला या डायग्रॅममध्ये ते दूर दिसत असेल तरी ते एवढं दूर नसतं, हे अतिशय जास्त जवळ असतात. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल मी इकडेच जर का ते काढलं, पण एवढं पण नको ना काढायला, ते कळतच नाही आपल्याला काय ते. ठीक आहे ना. इकडे काढलं तर हे काय करणार आहेत, गॅशियस एक्सचेंज करणार आहेत. मग नेहमी लक्षात ठेवायचं, आपण श्वास आतमध्ये घेतलेला नाही आहे. अशा वेळे आपल्या ब्लड वेसल्समध्ये असणारं जे CO2चं कॉन्सन्ट्रेशन असतं ना ते जास्त असतं, किंवा पार्शियल प्रेशर जे असतं ते जास्त असतं. मग अशा वेळे काय होतं, हा इकडून हायर कॉन्सन्ट्रेशनकडून लोअर कॉन्सन्ट्रेशनकडे जातो आणि हे एक मेम्ब्रेन तयार करतात. ठीक आहे. म्हणजे हे तिघे मिळून ही एक लेअर, त्यानंतरचं हे बेसमेंट मेम्ब्रेन, हे बेसमेंट मेम्ब्रेन आणि ही वाली जी लेअर आहे ना ती, असे तिघे मिळून ना एक लेअर तयार करतात आहे, बरोबर. म्हणजे ज्याला आपण नाही का, ज्याच्यामधून ते काय करतील, ट्रान्सफर करतील. कशाचं, जे काही एक्सचेंज असेल त्याचं काय करतील, एक्सचेंज करतील. नंतरचा महत्त्वाचा मुद्दा, इकडे अजून 2 प्रकारच्या सेल्स असतात ज्यांना आपण न्यूमोसाइट्स असं म्हणतो. ठीक आहे. अजून एक प्रकारच्या सेल्स असतात ज्यांना आपण न्यूमोसाइट्स असं म्हणतो. न्यूमोसाइट्स. हे जे न्यूमोसाइट्स आहेत ना ते 2 प्रकारचे असतात, टाईप 1 आणि टाईप 2. न्यूमोसाइट टाईप 1 प्रकारचे एक असतात आणि दुसरे असतात टाईप 2 प्रकारचे आहे, बरोबर. टाईप 1 प्रकारचे जे असतात ना त्यांचा सगळ्यात महत्त्वाचा रोल कोणता, एक्सचेंज ऑफ गॅसेस. त्यांचा सगळ्यात महत्त्वाचा रोल कोणता, एक्सचेंज ऑफ गॅसेस. आणि दुसरा जो आहेत ना, दुसरा टाईप 2 प्रकारचे जे असतात ना ते असतात केमिकल. म्हणजे ते एक प्रकारचं केमिकल तयार करण्यामध्ये मदत करतात. ज्या केमिकलला आपण काय म्हणतो, लेसिथिन असं म्हणतो. ज्या केमिकलला आपण काय म्हणतो, लेसिथिन असं म्हणतो आहे, बरोबर. लेसिथिन आहे ते लेसिथिन सगळ्यात महत्त्वाचा रोल कोणता प्ले करतं माहिती आहे का, जे अल्व्हिओलार कोलॅप्स असतं ना एक सर्फेक्टंट म्हणून काम करतं, असं लक्षात ठेवा. लेसिथिन एक सर्फेक्टंट म्हणून काम करतं. ठीक आहे. की जे अल्व्हिओलार कोलॅप्स जो असतो, म्हणजे जर का एक्सचेंज वाढतंय किंवा काय वाढतंय तर त्या अल्व्हिओलाइज ना काही नाही का इतर काही धोका नको याच्यापासून संरक्षण करतं लेसिथिन. लेसिथिन जर का कमी वगैरे झालं ना तरी काही डिसऑर्डर्स आपल्याला पाहायला मिळतात काही लोकांमध्ये. ठीक आहे. हे 2 एवढं लक्षात ठेवा. आपल्याला एवढं आहे तरी सफिशियंट आहे. काय सांगितलं मी, अल्व्हिओलाय ॲक्च्युअल साईट ऑफ एक्सचेंज. आपण स्ट्रक्चर पाहिलं कसं असतं लंग्सचं, त्याच्यामध्ये अल्व्हिओलाय अनेक जे असतात त्यांना अल्व्हिओलाय म्हणतो. एक असेल तेव्हा आपण अल्व्हिओलस असं म्हणणार आहे, बरोबर. ते अल्व्हिओलसमध्ये एक्सचेंज कसं होतं आपण बघितलं, पण त्यांच्याकडे स्क्वॅमस सेल्स आहेत. जवळजवळ 700 मिलियन अल्व्हिओलाइज असतात. 700 मिलियन्स ऑफ अल्व्हिओलाइज आर प्रेझेंट इन अवर लंग्स.
ठीक आहे. आपल्या हृदयामध्ये नाही रे, फुफ्फुसांमध्ये जवळजवळ 700 मिलियन्स एवढ्या असतात, म्हणजे दोघांमधल्या मिळून. हां, आता जर का असा प्रश्न आला, मला सांगा लेफ्टवालं जे होतं त्या लेफ्टकडे 2च लोब्स आहेत, आहे बरोबर. म्हणजे 700 म्हणजे इकडे 350 इकडे 350 असं नसतं. हां, कमी जास्त प्रमाण असतं. कुठे कमी असणार आहे? लेफ्टकडे कमी असणार आहे, राईटकडे जास्त असणार आहे. कारण राईट कसं आहे, लार्जर आहे, त्याच्याकडे 3 लोब्स आहेत. आणि लेफ्ट कसं आहे, लेफ्ट स्मॉलर आहे, त्याच्याकडे 2 लोब्स आहेत. क्लिअर इथंपर्यंत? हा झाला अल्व्हिओलायवाला आपला पार्ट. म्हणजे इथे आपले जे काही ऑर्गन्स होते ना, एक रेस्पायरेटरी सिस्टीममध्ये इन्व्हॉल्व असलेले जे ऑर्गन होते आपल्या नॉस्ट्रिलपासून ते आपल्या अल्व्हिओलायजपर्यंत, ते काय झालेले आहेत, आपले इथे कवर झालेले आहेत. आता आपल्याला बघायचं आहे ॲक्च्युअल रेस्पिरेशन म्हणजे काय. इकडे आपण पाहतोय ॲक्च्युअल रेस्पिरेशन म्हणजे काय. रेस्पिरेशन ही एक बायोलॉजिकल प्रोसेस आहे. रेस्पिरेशन ही एक बायोलॉजिकल प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये आपल्या नॉस्ट्रिल्सपासून, आपल्या लंग्जपासून, आपले नॉस्ट्रिल्स, नॅसल कॅव्हिटी, त्याचबरोबर थोरॅक्स रिजन किंवा असं आपण म्हणूया थोरॅसिक कॅव्हिटी, लंग्स, त्याचबरोबर रिब्स, हे सगळे ऑर्गन जे आहेत, फायरिंग्स आणि लॅरिंग्स तर असणारच आहेत, ते तर महत्त्वाचं युनिट आहे. लॅरिंग्स आणि फायरिंग्स हे सुद्धा काय असतात, याच्यामध्ये इन्व्हॉल्व झालेले असतात, आहे बरोबर. आता हे जे रेस्पिरेशन आहे किंवा या ऑर्गन्सच्या थ्रू जे काही रेस्पिरेशन होतं आहे, त्या रेस्पिरेशनमध्ये किंवा होणारं जे रेस्पिरेशन आहे, श्वसनाची जी प्रक्रिया आहे ती 4 टप्प्यांमध्ये पूर्ण होते. ठीक आहे. मग ते 4 टप्पे कोणते? सगळ्यात पहिला की जे आपण अभ्यासतो मेकॅनिझम ऑफ रेस्पिरेशनमध्ये. कुठे अभ्यासतो आपण ते? मेकॅनिझम ऑफ रेस्पिरेशनमध्ये. मेकॅनिझम ऑफ रेस्पिरेशन. मेकॅनिझम ऑफ रेस्पिरेशनमध्ये 4 स्टेप्स येतात. त्या 4 स्टेप्स कोणत्या कोणत्या आहेत? सगळ्यात पहिली जी आहे ती आहे ब्रीदिंग. सगळ्यात पहिली आहे ती म्हणजे ब्रीदिंग. दुसरी जी स्टेप आहे ती दुसरी स्टेप आहे एक्सटर्नल रेस्पिरेशन. दुसरी जी स्टेप आहे ती आहे एक्सटर्नल रेस्पिरेशन. तिसरी जी स्टेप आहे ती आहे इंटरनल रेस्पिरेशन. तिसरी स्टेप आहे इंटरनल रेस्पिरेशन. आणि चौथी स्टेप आहे सेल्युलार रेस्पिरेशन. चौथी स्टेप आहे सेल्युलार रेस्पिरेशन. क्लिअर का इथंपर्यंत? आपण पाहतोय मेकॅनिझम ऑफ रेस्पिरेशन. मेकॅनिझम ऑफ रेस्पिरेशनमध्ये येतात एकूण 4 स्टेप्स. त्यामध्ये आहे ब्रीदिंग, श्वास घेणे. एक्सटर्नल रेस्पिरेशन. एक्सटर्नल रेस्पिरेशन तुम्हाला कळेल आपण जेव्हा पुढे पाहू ना, तेव्हा नेमकी ती प्रोसेस काय आहे ते. इंटरनल रेस्पिरेशन आणि सेल्युलार रेस्पिरेशन कशा पद्धतीने होतं. सेल्युलार रेस्पिरेशनमध्ये आपल्याला डिस्कस करायचं आहे ग्लायकोलिसिस वगैरे नेमकं काय आहे ते. ठीक आहे. पुढच्या लेक्चरमध्ये तो सगळा पार्ट आपण या एकाच लेक्चरमध्ये कव्हर करून घेणार आहोत, कारण आपलं अजून बरेच नाही का लेक्चर्स आहेत आपले, पण तरीसुद्धा फिजिक्ससुद्धा व्यवस्थितपणे कव्हर व्हायला हवं. त्यासाठी मेकॅनिझम ऑफ रेस्पिरेशन. इकडे रेस्पिरेशन म्हणजे फक्त बायोलॉजिकल प्रोसेस, या ऑर्गनची इन्व्हॉल्वमेंट असते असंच नाही म्हणणार, पण आपण यासोबत असं सुद्धा म्हणू शकतो की ऑक्सिडेशन ऑफ फूड, की ज्याच्यामध्ये फूडचं ऑक्सिडेशन होतं आहे काय तयार करण्यासाठी, ATP तयार करण्यासाठी किंवा एनर्जी तयार करण्यासाठी. आणि ती एनर्जी कोणत्या फॉर्ममध्ये असेल? ATPच्या फॉर्ममध्ये असेल. आणि आत्ताच्या लेक्चरमध्ये आपल्याला डिस्कस करायचं आहे ब्रीदिंग ही पहिली प्रोसेस. ठीक आहे. या ब्रीदिंग या प्रोसेसमध्ये ना 2 प्रोसेस अजून इन्व्हॉल्व असतात. ब्रीदिंगमध्ये अजून 2 प्रोसेस इन्व्हॉल्व असतात. ब्रीदिंग हे जे आहे ना, ब्रीदिंग ही एक फिजिकल प्रोसेस आहे. ब्रीदिंग इज ए फिजिकल प्रोसेस. ब्रीदिंग ही एक फिजिकल प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये काय होते? एक्सचेंज ऑफ एअर. ज्याच्यामध्ये होते एक्सचेंज ऑफ एअर. कुठून कुठे? ॲटमॉस्फिअर टू
लंग्स. ॲटमॉस्फिअरमधून, वातावरणामधून आणि आपल्या फुफ्फुसांमध्ये होणारं जे काही हवेचं होणारं एक्सचेंज आहे, देवाणघेवाण आहे, ती वाली प्रोसेस ज्याला आपण म्हणतोय ब्रीदिंग असं आहे. बरोबर. मग या ब्रीदिंगमध्ये ना 2 महत्त्वाच्या स्टेप्स येतात. कोणता? इनटेक ऑफ एअर पहिली, आणि दुसरी म्हणजे हवा बाहेर टाकणे आहे. बरोबर. पहिली जी प्रोसेस आहे ना, त्या पहिल्या प्रोसेसला आपण म्हणतो इन्स्पिरेशन. पहिल्या प्रोसेसला आपण म्हणतो इन्स्पिरेशन, आणि दुसरी जी प्रोसेस आहे तिला आपण म्हणतो एक्सपायरेशन आहे. बरोबर. यालाच आपण इनहेलेशन असं पण म्हणू शकतो. उच्छ्वास म्हणजे ही, बरं का, आणि याला आपण म्हणतो एक्सहेलेशन. इनहेलेशन आणि एक्सहेलेशन या 2 प्रोसेस, या दोघांमधला ना डिफरन्स आपल्याला बघायचा आहे. या दोघांमधला डिफरन्स, आणि मग या प्रोसेस आपल्याला घ्यायच्या आहेत समजून. पण या प्रोसेस समजून घेण्याआधी 2 महत्त्वाच्या गोष्टी समजायला हवेत. सगळ्यात पहिली तुम्हाला जी मी सांगितली, कोणती वाली? सगळ्यात पहिलं काय? डिफ्युजन. सगळ्यात पहिलं डिफ्युजन. काय डिफ्युजन म्हणजे? हायर कॉन्सन्ट्रेशनकडून लोअर कॉन्सन्ट्रेशनकडे. म्हणजे मी इथे असं म्हणू का? हाय टू लो कॉन्सन्ट्रेशन. पण आपण काय पाहतोय? रेस्पिरेशन. मग कॉन्सन्ट्रेशन कन्सिडर करायचं नाही. कन्सिडर काय करायचं? पार्शियल प्रेशर. मग जेव्हा जेव्हा इथे आपल्याला डिफ्युजन सांगायचं असेल किंवा एक्सचेंज होतं आहे असं सांगायचं असेल, तेव्हा तेव्हा आपण काय म्हणणार आहोत? फ्रॉम हाय पार्शियल प्रेशर टू लो पार्शियल प्रेशर. हाय पार्शियल प्रेशर टू लो पार्शियल प्रेशर असं आपण इथे म्हणणार आहोत. ठीक आहे. नंतरचा दुसरी अजून एक महत्त्वाची गोष्ट कोणती? बघा, आपण जी काही हवा श्वासाच्याद्वारे आपण आत घेतोय, श्वास घेताना आपण ज्या हवेचं इनटेक करतोय किंवा जी हवा आपण आतमध्ये घेतोय, त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त आपल्याला गरज असते ऑक्सिजनची. मग आपण फक्त त्या हवेमध्ये ऑक्सिजन घेतोय असं आहे का? नाही आहे, नाही का? ऑक्सिजन घेतोय असं नाही आहे. पार्शियल प्रेशर सांगते मी तुम्हाला. पार्शियल प्रेशर असं आपण केव्हा म्हणायचं किंवा कोणाचं सांगतो आपण पार्शियल प्रेशर? पार्शियल प्रेशर म्हणजे एका पर्टिक्युलर गॅसचं प्रेशर म्हणजे पार्शियल प्रेशर. ठीक आहे ना. पार्शियल प्रेशर एका ठराविक अशा गॅसचंच काउंट केलं जातं आहे, त्याच्यासाठी पार्शियल प्रेशर ही टर्म वापरतात. फॉर एक्झाम्पल, जी काही हवा आपण आत घेतो ती अनेक गॅसेसचं मिक्सचर असते, ज्याच्यामध्ये सतत सोडियमच येते. माझ्या केमिकल बॉन्डिंगपासून सोडियमच सतत येते. ज्याच्यामध्ये नाही का नायट्रोजन आहे, त्यानंतर ऑक्सिजन आहे, कार्बन डायऑक्साईड आहे, अशा वेगळ्या वेगळ्या एअरचं मिक्सचर आपण घेतो, गॅसेसचं मिक्सचर आपण आतमध्ये घेतो, आपल्या लंग्समध्ये घेतो, फुफ्फुसांमध्ये घेतो. बरोबर आहे. मग हे जे मिक्सचर आहे त्या मिक्सचरचा काउंट म्हणजे पार्शियल प्रेशर का नाही? फक्त त्याच्यातल्या एका पर्टिक्युलर गॅसचं प्रेशर म्हणजे पार्शियल प्रेशर. म्हणजे जसं की मला म्हणायचं आहे ऑक्सिजनचं किती असेल, तर मी म्हणेन की पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन. जर मला कार्बन डायऑक्साईडचं सांगायचं आहे तर मी म्हणेन की पार्शियल प्रेशर ऑफ कार्बन डायऑक्साईड. म्हणजे हे त्या गॅसचं काय झालं? प्रेशर झालं. त्याच्यासाठी आपण ही टर्म वापरतोय आहे. बरोबर. आणि अजून एक मुद्दा आठवा, कोणता वाला? की जो आपण इकडे डिस्कस केलेला होता, स्टेट्स ऑफ मॅटरमध्ये डिस्कस केलेला होता की येस, स्टेट्स ऑफ मॅटरमध्ये केमिकल क्लासिफिकेशनमध्ये डिस्कस केलेलं होतं बॉइल्स लॉ आहे. बरोबर. काय सांगतो बॉइल्स लॉ? बॉइल्स लॉ सांगतो आपल्याला प्रेशर इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू व्हॉल्यूम. पी इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू व्हॉल्यूम. काय सांगत होता बॉइल्स लॉ? की जर का आपण प्रेशर वाढवलं तर व्हॉल्यूम काय होतंय? आपण जर का व्हॉल्यूम कमी केलं, व्हॉल्यूम कमी केलं तर प्रेशर वाढतं, आणि व्हॉल्यूम वाढवलं तर प्रेशर कमी होतं, वाईस वर्सा आहे. बरोबर. बघा, मी असं म्हणाले, व्हॉल्यूम जर का वाढवलं तर प्रेशर काय होणार आहे? कमी होणार आहे. जर का मी प्रेशर वाढवतीये तर व्हॉल्यूम काय होणार आहे? कमी होणार आहे. प्रेशर म्हणजे दाब वाढवला,
दाब वाढवल्यानंतर जे व्हॉल्यूम आहे ते व्हॉल्यूम काय होतं, आकारमान काय होतं, कमी होतं. म्हणजे साधं आणि सोपं. मी तुम्हाला तिकडे एक्झाम्पलसुद्धा फार छान दिलेले होते नाही का. याचं एक्झाम्पल की तुम्ही एखादं आपण बॉटल घेतली, बॉटल ती गरम केली, आधी आपण त्याला गरम पाण्यामध्ये टाकतोय, असे तुम्हाला मी एक्झाम्पल बरेच दिले होते. पण साधं एखादं तुम्ही कोणतंही एक्झाम्पल घ्या, तुम्हाला कळेल की आपण जर का एखाद्या हवाच आहे आणि त्याच्यावरचा जर का आपण दाब वाढवतोय, त्याला प्रेशराईज करतोय, आपल्या LPG गॅसचंच एक्झाम्पल घ्या. जर का आपण त्याच्यामध्ये तो गॅस लिक्विड फॉर्ममध्ये गेलेला असतो, लिक्विफाई झालेला असतो गॅस, तो एवढा आपण त्याच्यावरती प्रेशर एक्झर्ट करतो नाही का. म्हणजे त्याचं काय करतोय आपण, प्रेशर त्याच्यावरचं वाढवतोय. प्रेशर वाढवलं की त्याचं आकारमान, त्याचं व्हॉल्यूम काय होतंय, कमी होतंय व्हॉल्यूम, आणि त्याचं व्हॉल्यूम एवढं कमी होतं की तो लिक्विफाय होतो. सेम तोच लॉ आपण इकडे सुद्धा पाहायचा. का, कारण या इनहेलेशन आणि एक्सहेलेशनमध्ये नेमकं आपल्या रिब केजमध्ये किंवा आपल्या थोरॅसिक कॅव्हिटीमध्ये बदल काय होतो हे आपल्याला माहीत हवं. ठीक आहे. बघा, सगळ्यात पहिला जो पॉईंट आहे तो पहिला पॉईंट आहे इन्स्पिरेशन. ठीक आहे. किंवा इन्स्पिरेशन म्हणजे ते वाले इन्स्पिरेशन नाही हां, जे आपल्याला अभ्यास करण्यासाठी गरज असते ज्या इन्स्पिरेशनची, ते वालं नाही. इकडे इन्स्पायरेशन असं म्हणू आपण, किंवा इनहेलेशन. ठीक आहे. इनहेलेशन या प्रोसेसमध्ये काय होतं, आपण काय करतो, इनटेक ऑफ एअर. इनटेक ऑफ एअर म्हणजे आपण हवा आतमध्ये घेतो. पण हवा म्हणजे कोणती, ऑक्सिजन रिच एअर. कोणती वाली, ऑक्सिजन रिच एअर, ज्याच्यामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण जास्त आहे, अशी हवा. अशा हवेचं आपण काय करतोय, आतमध्ये घेतोय, आपल्या फुफ्फुसांमध्ये घेतोय, एक्सचेंज होतं आहे अशा हवेचं. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा काय होईल बघा. एक साधी सोपी आपण डायग्रॅमच्या फॉर्ममध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. इकडे ही ट्रॅकिया आहे. ठीक आहे. आणि इकडे ठीक आहे, हे काय आहेत, लंग्स आहेत. ठीक आहे. वटवाघूळ टाईप थोडं वाटतंय नाही का, पण हे लंग्स आहेत, आपली फुफ्फुस आहेत असं कन्सिडर करा. याचे असे थोडेसे नाही का, एवढे कॉर्नर असे नाही, पण असं थोडंसं कन्सिडर करा. इकडे एक नॉच असते मध्ये आहे, बरोबर. हे काय आहेत, आपले लंग्स आहेत. या लंग्सच्या भोवती एक मेम्ब्रेन असतं नाही का, याला आपण प्लुरल मेम्ब्रेन असं म्हणतो. प्लुरल कॅव्हिटी, आणि यांच्यामध्ये असलेलं जे फ्लुइड असतं त्याला आपण म्हणतो प्लुरल फ्लुइड, की जे फ्रिक्शन कमी करतं आहे, बरोबर. इथंपर्यंत क्लिअर. हे जेव्हा इन्स्पिरेशन होतं आहे ना, ते इन्स्पिरेशन होताना या लंग्सच्या खाली ना एक मेम्ब्रेन असतं किंवा एक मसलची लेअर असते. ठीक आहे. एक मसलची लेअर असते, ज्या मसल्सना आपण ना काय म्हणतो माहिती आहे, मसल्स ऑफ डायफ्रॅम. डायफ्रॅम. आणि त्या मसल्सचं नाव काय माहिती आहे, फ्रेनिक मसल्स. काय नाव आहे त्यांचं, फ्रेनिक मसल्स आहे, बरोबर. मग यांच्यामध्ये चेंज काय होतो तो बघा. तुम्हाला मी स्क्रीनवरती एक डायग्राम दाखवली आहे, तुम्हाला कळत असेल इनहेलेशन आणि एक्सहेलेशनमध्ये हे जे मेम्ब्रेन आहे त्याच्यामध्ये डिफरन्स काय होतो. आता इकडे लक्ष द्या बघा. जेव्हा आपण हे मेम्ब्रेन नेहमी कसं असतं, या डोम शेपमध्ये असतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल हा असा शेप असतो. ठीक आहे, या मेम्ब्रेनचा, आणि याच्यावरती इकडे याच्यावरती काय आहेत, आपले लंग्स लोकेट झालेले आहेत. ठीक आहे. हा असा शेप आहे त्यांचा. आपण जेव्हा हवा आतमध्ये घेतोय, हवा आपण आतमध्ये घेतली, इनहेलेशनमध्ये हवा आत घेतोय का, बघा. आधी ते एक्सप्लेन करते मी तुम्हाला. आपण काय म्हणालो, काय होतंय, डिफ्युजन होतंय. डिफ्युजन म्हणजे बाहेरचं हायरकडून लोअरकडे आहे, बरोबर. मग हायर कॉन्सन्ट्रेशन आत्ता कुठे, किंवा हायर पार्शल प्रेशर ऑक्सिजनचं कुठे आहे, ॲटमॉस्फिअरमध्ये आहे. मग ॲटमॉस्फिअरमधून लोअर कॉन्सन्ट्रेशनकडे म्हणजे आपल्या लंग्सकडे हवा चालली आहे. आपण नॉर्मल ब्रीदिंग करतोय तेव्हा आहे, बरोबर. मग या नॉर्मल ब्रीदिंगच्या वेळेसुद्धा काय होतं, तुम्हाला जाणवत असेल की तुम्ही नॉर्मल ब्रीदिंग जेव्हा करताना तेव्हा आपल्या मसल्सच्या मुवमेंट कोणत्यावाल्या होतात माहिती आहे का, आपल्या ज्या ॲबडॉमिनल मसल्स असतात. ठीक आहे. म्हणजे आपल्या पोटाची हालचाल होताना तुम्हाला दिसते नॉर्मल ह्याला. आणि जेव्हा आपण मोठा, किंवा आपण असं म्हणूयात फोर्सफुल रेस्पिरेशन, नॉर्मल ब्रीदिंग किंवा फोर्सफुल ब्रीदिंग, की जेव्हा आपण मोठा श्वास घेतो, फॉर एक्झाम्पल योगा करताना घेतोय किंवा इतर कोणत्या असं काही सहज वाटलं आपल्याला तर घेतोय, आपण मोठा श्वास घेतोय, अशा वेळी आपल्या या थोरॅसिक कॅव्हिटीमध्ये चेंज होताना आपल्याला दिसतो आहे ना, बरोबर. की आपली रिब केज थोडीशी आउटवर्ड साईडला तिची मुवमेंट होते आहे, बरोबर. आपण श्वास सोडला की ती रिलॅक्स होते, कॉन्ट्रॅक्ट होते, रिलॅक्स होते. फरक काय होतो बघा.
मी असं म्हणाले की इथे जे काही मेम्ब्रेन आहे किंवा ज्या काही मसल्स आहेत, चुकलं नाही का, लंग्स आहेत, लंग्समध्ये असणारं ऑक्सिजनचं लेवल कशी आहे, कमी आहे, बरोबर आहे. लेवल ऑक्सिजनचं इकडे कॉन्सन्ट्रेशन कमी आहे. मग मला सांगा, आत्ता हे डायफ्रॅम या शेपमध्ये आहे, डोम शेपमध्येच आहे. म्हणजे आपल्याला जी काही आपली जी थोडीशी कॅव्हिटी आहे किंवा लंग्स आहे तिकडे व्हॉल्यूम कसं आहे, कमी आहे, आकारमान कमी आहे. म्हणजे आता तिकडे काय असणार आहे, प्रेशर जास्त आहे, बरोबर आहे. जेव्हा आता आपण याच्यामध्ये इनहेलेशन करतोय किंवा आपण श्वास आतमध्ये घेतोय, तेव्हा श्वास आत आल्यानंतर हे जे डायफ्रॅम आहे याच्यावरती प्रेशर क्रिएट होतं आणि हा या पोझिशनला जातो आहे, बरोबर. प्रेशर क्रिएट झाल्यानंतर मग मला सांगा, याच्यावरती प्रेशर पडलं, हा या कंडिशनमध्ये गेला, म्हणजे असा होता तो असा गेला, म्हणजे जास्त एरिया अवेलेबल झाला का, हा इथून ते इथंपर्यंतचा एरिया वाढला, म्हणजे व्हॉल्यूम वाढलं. काय झालं, व्हॉल्यूम वाढलं. व्हॉल्यूम वाढल्यानंतर जास्त हवा आतमध्ये बसेल, म्हणजे प्रेशर काय होतंय, कमी होतंय. प्रेशर काय झालं, कमी झालं. हा सगळ्यात पहिला मुद्दा. नंतरचा मुद्दा की जर का व्हॉल्यूम आतमध्ये कसं आहे, आधी कसं होतं, कॉन्सन्ट्रेशन कमी होतं, बाहेर कसं होतं, जास्त होतं. मग जास्त कडून आतमध्ये आलं ना, आहे बरोबर. डिफ्युजन, हाय पार्शल प्रेशर टू लोअर पार्शल प्रेशर, बरोबर. ही प्रोसेस कुठे होते, इनहेलेशनमध्ये होते. इनहेलेशनमध्ये अजून एक महत्त्वाचं काय, आपल्या हातामध्ये हे असतं ना की आपण हे कॉन्सन्ट्रेशन चेंज नाही करू शकत, पण आपण काय करू शकतो, या व्हॉल्यूममध्ये बदल करू शकतो. व्हॉल्यूममध्ये बदल कसा करू शकतो, श्वास घेऊन किंवा फोर्सफुल ब्रीदिंग करून. फोर्सफुल ब्रीदिंग केलं किंवा नॉर्मल ब्रीदिंगमध्ये सुद्धा हा जो डायफ्रॅमच्या ज्या फ्रेनिक मसल्स असतात किंवा जे तिथे असलेले स्नायू असतात ज्यांना आपण फ्रेनिक मसल्स असं म्हणतो, त्या काय होतात, त्यांच्या या पोझिशनला जातात. तुम्हाला डायग्रॅममध्ये पण ते दिसतंय बघा. म्हणजेच काय होतं, व्हॉल्यूम वाढलं की आपोआप तिकडचं प्रेशर काय होतं, कमी होतं. ही प्रोसेस होते इनहेलेशनमध्ये. आता इनहेलेशन ही जी प्रोसेस आहे की जिकडे जर का आपण नॉर्मल ब्रीदिंग पाहिलं तर नॉर्मल ब्रीदिंगमध्ये आपल्या नॉर्मली ज्या काही ॲब्डॉमिनल मसल्स असतात त्या ॲब्डॉमिनल मसलची मुवमेंट होत असते, आहे बरोबर. बघा, नॉर्मल ब्रीदिंग, नॉर्मल इनहेलेशन असं पण म्हणूयात, नॉर्मलवालं. नॉर्मलमध्ये काय होतं माहिती आहे, आपल्या ज्या फ्रेनिक मसल्स आहेत यावाल्या, फ्रेनिक मसल्स आणि दुसऱ्या अजून असतात कोणत्या, दुसऱ्या ज्या असतात त्या असतात एक्सटर्नल इंटरस्टिशियल मसल्स. दुसऱ्या मसल ज्या असतात त्या असतात इंटरस्टिशियल नाही, इंटरकोस्टल मसल्स, दुसऱ्या प्रकारच्या या फ्रेनिक मसल्स. आणि दुसऱ्या ज्या असतात त्या असतात एक्सटर्नल इंटरकोस्टल मसल्स, आहे बरोबर. या दोघांमध्ये काय फरक होतो तो बघायचा आहे आपल्याला. आता हे केव्हा होतं माहिती आहे, यावेळी होतं, ठीक आहे. आता इकडे यांच्यामधला फरक फक्त लक्षात घ्यायचा आहे आपल्याला की जेव्हा आपण नॉर्मल ब्रीदिंग करतो ना तेव्हा हा जो शेप आहे ते काय होतं, कॉन्ट्रॅक्ट होतंय. काय होतंय, कॉन्ट्रॅक्ट होतं. आणि जेव्हा कॉन्ट्रॅक्ट होतं ना तेव्हा तिथे कोणती प्रोसेस असते, ॲक्टिव्ह प्रोसेस असते. नेहमी लक्षात ठेवायचं, ॲक्टिव्ह प्रोसेस असते. रिलॅक्सच्या वेळी आपल्याला एनर्जीची गरज नसते. मग रिलॅक्स होताना कोणती प्रोसेस, पॅसिव्ह प्रोसेस. आत्ता कॉन्ट्रॅक्ट होतं आहे, एनर्जी गरजेची आहे, कोणती असणार आहे, ॲक्टिव्ह प्रोसेस असणार आहे. मग इकडे काय होतं आहे, डायफ्रॅम काय होतं आहे, जेव्हा नॉर्मल ब्रीदिंग आहे किंवा इनहेलेशनच्या वेळी काय होतं आहे, डायफ्रॅम फ्लॅट होतं आहे का, डायफ्रॅम फ्लॅट होते, आहे बरोबर. थोरॅसिक कॅव्हिटी किंवा व्हॉल्यूम वाढतंय ना. व्हॉल्यूम म्हणजे बघा ना, आपण जेव्हा जरी या मसल्स आहेत फ्रेनिक मसल्समध्ये चेंज झाला तरी काय होणार आहे. आणि दुसऱ्या ज्या आपण पाहिला एक्सटर्नल इंटरकोस्टल मसल, कोस्टल ही टर्म आपण कशासाठी वापरतो, कोस्टल कार्टिलेज आठवतंय का बघा, की आपलं जे स्टर्नम आहे त्या स्टर्नमनी आपल्या रिब्सला कनेक्ट करून ठेवलेलं आहे, बरोबर आहे. आणि रिब्स आणि स्टर्नमच्या मध्ये असलेली अटॅचमेंट ज्या कार्टिलेजनी तयार केले त्या कार्टिलेजला आपण कोस्टल कार्टिलेज असं म्हणतो, आहे बरोबर. तिकडे सुद्धा काय होतं ना, त्या मसल्सचं कॉन्ट्रॅक्शनच होतं. कॉन्ट्रॅक्शन होतं आहे, कॉन्ट्रॅक्ट होत आहेत मसल्स म्हणजे ॲक्टिव्ह प्रोसेस असणार आहे. ॲक्टिव्ह आहे म्हणजे तिकडे एनर्जी लागते. मग आता फरक काय होतो बघा. मी इथे म्हणाले फ्रेनिक मसल्स म्हणजे हा असावाला,
असावाला पोर्शन, म्हणजे आपल्या असं कन्सिडर करा की इकडे माझं इथे जे आहे ना तिकडे कोणते आहे, हे डायफ्रॅम आहे बरोबर. डायफ्रॅमवरती प्रेशर पडलं, डायफ्रॅम काय झालं, फ्लॅट झालं, म्हणजे हे वॉल्यूम एवढं वाढलं, पण ते कसं वाढलं, वरून खाली वाढलं आहे बरोबर, या रिजनला वाढलं ते. आणि इकडे जेव्हा दुसऱ्या ज्या मसल्स आहेत कोणत्या सांगितल्या मी, एक्सटर्नल इंटरकोस्टल मसल. एक्सटर्नल इंटरकोस्टल मसल सुद्धा काय होतात माहिती आहे, कॉन्ट्रॅक्टच होतात. कॉन्ट्रॅक्ट होतात म्हणजे ही सुद्धा ॲक्टिव्हच प्रोसेस आहे बरोबर. आता लक्ष द्या, हे जेव्हा कॉन्ट्रॅक्ट होईल ना, कुठे आहे, स्टर्नमच्या इथे आहे बरोबर. मग स्टर्नमच्या इथे आहे ना, मग तेव्हा ते हे स्टर्नम आहे, हे तुमची पाठ आहे, तर तो हा वाला जो पोर्शन आहे ना, म्हणजे मधला जो रिजन आहे असा वाला, तो वाढवतो. आणि इकडे या फ्रेनिक मसल्स ज्या आहेत तो हा वाला अँटेरियर पोस्टेरियरवाला, आणि हा जो आहे तो डॉर्सल आणि वेंट्रलमधला वॉल्यूम वाढवतो. म्हणजे दोन्ही काय करतायत, दोन्ही प्रोसेसमध्ये काय होतं आहे, दोन्ही प्रोसेसमध्ये वॉल्यूमच वाढत आहे. दोन्ही प्रोसेसमध्ये वॉल्यूम वाढत आहे. वॉल्यूम वाढल्यानंतर आपोआप प्रेशर काय होतं आहे, कमी होतं आहे. प्रेशर कमी झालं की हवा आतमध्ये यायला मोकळी आहे बरोबर. क्लिअर इथंपर्यंत. ब्रीदिंग कशा पद्धतीने होतं, ॲक्टिव्ह प्रोसेस आहे ही. इंटरनल एक्सटर्नल इंटरकोस्टल मसल. इंटरकोस्टल म्हणजे स्टर्नम जे रिब आहे त्याला कनेक्ट रिब्सशी करून ठेवलेलं आहे बरोबर. हे कशामधलं वॉल्यूम वाढवतं, डॉर्सो वेंट्रली वॉल्यूम वाढवतं. म्हणजे डॉर्सल म्हणजे समोरची बाजू, वेंट्रल म्हणजे समोरची, डॉर्सल म्हणजे पाठीमागची बाजू. समोरच्या आणि पाठीमागच्या बाजूमधलं वॉल्यूम अशा पद्धतीने वाढवतं. आणि हे अँटेरियो पोस्टेरियर, ठीक आहे, म्हणजे या अशा रिजनमधलं वर आणि खाली याच्यामधलं वॉल्यूम वाढवतं. क्लिअर इथंपर्यंत इनहेलेशन आणि दुसरं वालं, ठीक आहे. फोर्स्टमध्ये सुद्धा काय होणार आहे, फोर्स्टमध्ये आपले जे रिब्स असतात त्या रिब्स काय होतील, थोड्याशा अपवर्ड डिरेक्शनला मूव्ह होतील आहे बरोबर. अपवर्ड डिरेक्शनला मूव्ह होतील का, कारण वॉल्यूम वाढतं आहे त्यांचं, मसल्स काय होत आहेत, कॉन्ट्रॅक्ट होत आहेत, वॉल्यूम वाढतं आहे फोर्सफुल ब्रीदिंगमध्ये आहे बरोबर. म्हणजेच इकडे आपल्या ॲबडॉमिनल मसलची मुवमेंट होते नॉर्मल ब्रीदिंगला, पण फोर्सफुल ब्रीदिंगमध्ये मुवमेंट जी होते ती होते आपल्या थोरॅसिक कॅव्हिटीची. आणि जेव्हा आपण एक्सेलेशन करतो तेव्हा आपण या दोन्ही मसल्सना रिलॅक्स करतो. मसल रिलॅक्स झाल्या की काय होतं, वॉल्यूमसुद्धा कमी होतं. वॉल्यूम कमी झालं की प्रेशर काय होणार आहे, वाढणार आहे. मग काय होतं, आतमधलं प्रेशर वाढलं, लंग्समधलं प्रेशर वाढलं, मग हाय पार्शल प्रेशर टू लो पार्शल प्रेशर डिफ्युजन होणार. मग हवा आपल्याकडून बाहेर सोडली जाते उच्छ्वासाद्वारे, नाही का, एक्सहेलेशनच्याद्वारे. का, फुफ्फुसांमध्ये प्रेशर वाढले, मग इकडचं प्रेशर जास्त झालं फुफ्फुसांमधलं की हवेचं प्रेशर कमी होतं, मग हायर पार्शल प्रेशर टू लोअर पार्शल प्रेशर. क्लिअर इथंपर्यंतचा हा मुद्दा. थोडंसं बघूयात आपण जे एक्सहेलेशन प्रोसेससुद्धा. एक्सपिरेशनमध्ये सुद्धा काय होणार आहे, रिलॅक्सेशन होतं. रिलॅक्सेशन कोणाचं होतं माहिती आहे का, दोन्ही टाईपच्या मसल्सचं होतं. कोणत्या दोन्ही टाईपच्या मसल, पहिल्या फ्रेनिक मसल आणि दुसऱ्या ज्या मसल्स असतात त्या कोणत्या आहेत, या एक्सटर्नल इंटरकोस्टल मसल. एक्सटर्नल इंटरकोस्टल दोन्ही मसल रिलॅक्स झाल्या म्हणजे हे जे फ्लॅट झालेलं होतं ते पुन्हा कसं झालं, डोम शेप झालं. मग आपण असं म्हणू शकतो का, एक्सपिरेशनमध्ये डायफ्रॅम जे आहे ते काय होईल, पुन्हा डोम शेपच होईल. येस, डोम शेप होईल, अशा पद्धतीचं होईल पुन्हा. त्यानंतर या समोरच्या मसल स्टर्नमच्या रिजमधल्या ज्या एक्सटर्नल इंटरकोस्टल मसल आहेत त्या रिलॅक्स झाल्या म्हणजे आपली रिब केज जी आहे ना ती आतमध्ये जाते असं नाही म्हणायचं, ती तिच्या ओरिजिनल पोझिशनला जाते आहे. क्लिअर इथंपर्यंत. एक्सपिरेशनमध्ये रिब केज जी आहे ती तिच्या ओरिजिनल पोझिशनला जाते. कुठे जाते, ओरिजिनल पोझिशनला जाते. क्लिअर इथंपर्यंत, ठीक आहे. म्हणजे हे झाला इनहेलेशन आणि एक्सहेलेशनमधला डिफरन्स. एक्सहेलेशन कळालं. इनहेलेशनच्या वेळी काय असतं ना, ॲटमॉस्फिअरमधलं पार्शियल प्रेशर, वातावरणामधलं पार्शियल प्रेशर म्हणजे एका ठराविक गॅससाठीचं प्रेशर, बाकी काही नाही. प्रेशर म्हणजे आपल्याला दाब हे तर माहिती आहे, पण पार्शियल ही टर्म आपण तेव्हा वापरतो जेव्हा आपल्याला एखाद्याच गॅसचं, एखाद्या स्पेसिफिक वायूचं
प्रेशर किंवा एखाद्या स्पेसिफिक वायूचा, ठराविक वायूचा दाब सांगायचा असेल तेव्हा आपण पार्शियल ही टर्म वापरतो. क्लिअर का? मग पार्शियल प्रेशर म्हणजे इनहेलेशनच्या वेळी किंवा जेव्हा आपण श्वास आतमध्ये घेतोय तेव्हा वातावरणामध्ये पार्शियल प्रेशर जास्त आहे, आपल्या लंग्समध्ये कमी आहे. मग काय होणार आहे, व्हॉल्यूम आतमध्ये आतलं प्रेशर कमी आहे, मग हाय प्रेशरकडून लो प्रेशरकडे वातावरणातून आपण घेतलं, मग आतमधलं प्रेशर वाढलं. बरोबर ना? आतमधलं प्रेशर वाढलं की काय होणार, पुन्हा हायरकडून लोअरकडे, म्हणजे आपल्या लंग्समधून ॲटमॉस्फिअरमध्ये, फुफ्फुसांमधून वातावरणामध्ये काय होणार, ते एक्सचेंज होणार, गॅशियस एक्सचेंज होणार. आता हे जे गॅशियस एक्सचेंज आहे ना, त्या गॅशियस एक्सचेंजची फार इंटरेस्टिंग टर्म आहे की नाही का, कार्बन डायऑक्साईड कोण वाहून नेतं, ऑक्सिजन कोण वाहून नेतं. आपल्या बॉडीमध्ये कार्बन डायऑक्साईड पण जातोच आहे की, आणि ऑक्सिजन पण जातोच आहे काही प्रमाणात, नायट्रोजन वगैरे इतर गॅसेस पण जातात. मग त्यांचं जे काही ट्रान्सपोर्टेशन आहे ते कशा पद्धतीने होतं, आपल्या ब्लड सेल्स त्या कशा पद्धतीने ॲब्सॉर्ब करतात, आणि मग नंतर सेल्युलर रेस्पिरेशन कसं होतं, हा जो सगळा पार्ट आहे तो सगळा पार्ट इन डिटेल आपण येणाऱ्या पुढच्या लेक्चरमध्ये, जिकडे आपण ग्लायकोलिसिस वगैरे सगळं एकदम डिस्कस करणार आहोत, तिकडे आपण तो कव्हर करणार आहोत. होप सो आजचा हा जो काही पार्ट होता रेस्पिरेशनचा, ज्याच्यामध्ये आपण पहिली मेकॅनिझम ऑफ रेस्पिरेशनमधली पहिली जी काही स्टेप आहे ब्रीदिंगची ती कंप्लीट केलेली आहे. दुसऱ्या स्टेपमध्ये आपल्याला पाहायचं आहे एक्सटर्नल रेस्पिरेशन, फार जास्त सोपं आहे. इंटरनल रेस्पिरेशन सोपंच आहे, फक्त सेल्युलर रेस्पिरेशन थोडंसं डिफिकल्ट आहे, तिकडे आपल्याला ग्लायकोलिसिस वगैरे पाहायचं आहे, पण ते ठीक आहे, समजून जाईल. होप सो की हा पार्ट समजलेला असेल. याचा पुढचा पार्ट आपण येणाऱ्या लेक्चरमध्ये घेणार आहोत. थँक्यू व्हेरी मच.